नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्त झणझणीत अशी डाळ मेथी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत। सध्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये मार्केटमध्ये खूप मेथी अवेलेबल आहे। कधी सुकी मेथी, कधी डाळ घालून, कधी लसूणी मेथी ही बनवली जाते। तर आज आपण डाळ मेथी बनवणार आहोत। तर सर्वात आधी काय करायचं, एक वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कुकरमध्ये घालून घ्यायची। तुम्ही तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून देखील घेऊ शकता। आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली मेथी स्वच्छ धुवून टाकायची आहे। तर मेथी आधी स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर बारीक चिरायची, म्हणजे त्यामधले जे विटॅमिन्स असतात ते ॲज इट इज राहतात। आता आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे, म्हणजे छान कलर येतो। आणि थोडासा हिंग शिजताना घालायचा, म्हणजे वरणाला किंवा डाळीला खूप छान चव येते। थोडंसं तेल घालायचं, म्हणजे कुकरमधलं पाणी कुकरमधच्या बाहेर अजिबात येणार नाही आणि डाळ देखील छान शिजल्या जाईल। आता झाकण लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता पाणी बिलकुल बाहेर आलेलं नाही कुकरच्या। आता वाफ काढून घेतल्यानंतर झाकण काढायचं आहे। डाळ आणि मेथी व्यवस्थित शिजलेली आहे। आता ह्याला छान घोटून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता डाळ किती मस्त शिजली येते। आता याला थोडंसं घोटून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने मेथीचा फ्लेवर डाळीमध्ये उतरतो आणि डाळ मेथी खायला खूप छान लागते आणि शिवाय पौष्टिक देखील होते। आता हे घोटून घ्यायचं आहे, याला साईडला ठेवायचं आहे। आता आपण याला फोडणी देऊन घेणार आहोत। तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। तेल थोडंसं कमी घालायचं आहे, कारण नंतर आपण यावर तडका देणारच आहोत। आता तेल छान गरम झालं, मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतड उडू द्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं देखील मस्त फुलू द्यायचं आहे आणि आता बारीक चिरलेला लसूण याच्यामध्ये घालायचा आहे। तर साधारणपणे 7-8 पाकळ्या लसूण आहे, तो बारीक चिरून घेतला आहे। तुम्ही ठेचून देखील घालू शकता। लसूण मस्त तळल्या गेला की याच्यामध्ये आता थोडीशी हळद घालायची आहे। लसणाचा मस्त असा खमंग वास सुटला आहे, अशी कडक फोडणी बसली पाहिजे। आता सोनेरी रंगावर येईपर्यंत लसूण तळून झाला की आपण बाकी साहित्य याच्यामध्ये घालून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मी मध्यमच ठेवलेली आहे। आता एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय, तर तो छान परतून घ्यायचा आहे। या आधीही मी चॅनलवर डाळ मेथीची रेसिपी टाकलेली आहे, व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर ती डाळ मेथी आपण चिंचगूळ घालून बनवलेली आहे। तर आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने डाळ मेथी बनवणार आहोत। आता कांदा घातल्यानंतर मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर परतला जातो। आता हे असं चमच्याच्या साहाय्याने थोडं हलवत राहायचं। कांदा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीने तुम्ही डाळ मेथी नक्की बनवा, अगदी सगळ्यांना आवडेल। आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आणि तो देखील कांदा परतल्यानंतर ह्यामध्ये घालून घ्यायचा। टोमॅटो मस्त परतून घ्यायचा आहे। छान मऊ होईपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा। आता सगळीकडून तेल सुटायला सुरुवात झाली, टोमॅटो देखील मस्त परतल्या गेला। आता मसाले घालून घेऊया। तर इथे मी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे। हा आहे गोडा मसाला। तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। धण्याची पावडर घालायची आहे। सगळं व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं आहे। गोडा मसाला घरामध्ये जो अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता। तुम्हाला जर गोडा मसाल्याचा व्हिडिओ हवा असेल तर तो देखील चॅनलवर अपलोड केलेला आहे। आणि आता शिजवून घेतलेली ही जी डाळ मेथी आहे, म्हणजेच मेथीची डाळ आणि वरण एकत्र शिजवलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालायचं त्याच्यातच आणि नंतर ते याच्यामध्ये घालून मिक्स करायचं आहे। तर पाण्याचं प्रमाण तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला 10 ते 15 मिनिटभर मस्त दणकून अशी उकळी काढायची आहे। तर ह्या पद्धतीने डाळ मेथी बनवा, अगदी न आवडणारे देखील आवडीने खातील। आता थोडासा गूळ घालायचा। गूळ घातल्यामुळे काय होतं, मेथीला थोडासा कडवटपणा असतो,
तर तो कडवटपणा कमी व्हायला मदत होते आणि गुळामुळे ॲसिडिटी देखील होत नाही. आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. दणकून उकळी आल्याशिवाय फोडणी वगैरे घालायची नाही किंवा गॅसची फ्लेमही बंद करायची नाही. तर याला आता आपण वरून मस्तपैकी तडका मारून घेणार आहोत, म्हणजे झणझणीत अशी डाळ मेथी तयार. तर तेल घालून घेतलं आहे. तेल छान गरम करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पोळी, भाकरी किंवा भात अगदी कशासोबतही डाळ मेथी खाऊ शकता. मोहरी घालायची. मोहरी फुटली की जिरं घालायचं आहे. जिरं मस्त फुलू द्यायचं आहे. आता 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घ्यायच्यात आणि त्या देखील टाकायच्यात किंवा तुम्ही ठेचून देखील लसूण याच्यात घालू शकता. मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत लसूण तळून घ्यायचा आहे. लसूण छान तळल्या गेला की याच्यामध्ये मस्त 2 ते 3 सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. तर लाल सुक्या मिरच्या टोटली ऑप्शनल आहे, नाही घातल्या तरी देखील चालेल, पण याच्यामुळे मस्त तडका बसतो. आणि अगदी 1 चमचा तिखट घालायचा आहे कलरसाठी आणि याचा फ्लेवर देखील मस्त उतरतो. आणि ही फोडणी आता डाळ मेथीवर घालून घ्यायची आहे. तर तयार झाली आहे झणझणीत चमचमीत अशी डाळ मेथी. तर मैत्रिणींनो, दिसायला एकदम मस्त दिसतीये. तुम्हाला देखील इच्छा झाली असेल तर फ्रीज उघडा, मेथी बाहेर काढा आणि डाळ मेथी नक्की बनवा. कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.